तर आपण साईडला जे बघताय आज ते आहे 7.5 HP इंजिन आणि ह्या 7.5 HP इंजिनला आपण ज्या प्रकारे पॉवर टिलर पॉवर विडरला मागे यंत्र जोडतो त्या प्रकारे मागच्या साईडला दाखवू यंत्र जोडलेलं आहेत. ह्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारची यंत्र जोडता येतात. नमस्कार मित्रांनो, इंजिनियर फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण या मागे जे पाहताय ते आहे पॉवर टिलर सारखं एक नवीन यंत्र. जर 2 बैलांची सर्व कामे करणार हे यंत्र आहे. त्याच्यात सर्वात महत्वाचं काय आहे की ह्याचा मेंटेनन्स खूप कमी आहे. दुसरी गोष्ट डिझेलवर चालते, त्याच्यामुळे ताकद पण भरपूर आहे. त्याला यंत्र कोणत्या कोणत्या प्रकारचे जोडता येतात ते सर्व माहिती आपल्याला सर सांगतील. आणि दुसरी गोष्ट ह्याची किंमत किती हे सबसिडी मध्ये आहे का? नाही, नाही. ओके. 5 HP ला सबसिडी 5 HP जे पलीकडे जे आहे ते सबसिडी मध्ये सरकारने घेतलेलं आहे. त्याचा टेस्ट रिपोर्ट पण तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी सर प्लीज आता काय करा, आपल्या पूर्ण ह्या यंत्राची माहिती सांगा. ह्याला अवजारे कोणते जोडले जातात, कशा प्रकारे जोडले जातात, त्याच्यानंतर शेवट आपण डेमो पण घेऊ आणि ह्याची किंमत पण सांगा. हे चेतक कंपनीचं 7.5 HP 7.5 HP इंजन आहे आणि हे जुन्या पद्धतीचे इंजन आहे. आणि ह्या इंजन 1 लिटर डिझेलवर 3 तास चालतो आणि ह्या इंजनवर गती देऊन आपण शेतातली कामं करण्यासाठी महाग अवजारे पेरणी येते, कुळव येते, फण येते किंवा त्याला आणि कडबाकुटी जोडता येते. याच्यावर STP पंप जोडता येतो. मशीन एक, कार्यपद्धती अनेक आहेत आणि 0 मेंटेनन्स आहे. हे जे टायर आहेत ह्या टायरचे कमीत कमी 18 इंच अंतर दोन्ही ठेवता येतं किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या गरजेनुसार तुमच्या पिकानुसार टायर मध्ये बाहेर करू शकता. तुम्ही हे टायर करू शकता, हे करू शकताय. आणि हा मशीन वर उभा टाकून चालवायचा आहे पाळी हेन. इथून याची खाली किती लावायचे, वर किती उचलायचे, इथून ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्ट करून ह्याला लॉक केलं की या जागेवर थांबतंय. हे क्लचचं काम करतंय. हे इथं आपल्या पुढल्या इंजिनचा ऍक्सिलेटर आपण त्याला केबल टाकून बनवलेला आहे. हा रिव्हर्स फॉरवर्ड गिअर आहे. ह्या यंत्राला पुढे जाण्यासाठी आणि परत रिव्हर्स येण्यासाठी गिअर बसवलेला आहे. हा इकडला ब्रेकचं काम करतो आणि हा क्लचचा करतो. मशीन चालवण्यासाठी सुटसुटीत आहे. मशीन जाग्यावर वळतंय, वर बसून चालता येतंय. आणि दोन्ही टायर, हे टायरचं हे मागटलं काढलं तर ह्याला आपण टेलर पण जोडू शकतोय. टेलर आणि हा मशीन कडबा कुटीवर जोडलेला काढला तर ह्याच ठिकाणी पलीकडे एक मशीन आहे, मी आपल्याला दाखवतो. चला, मशीन तोच आहे पण इथं पद्धत दुसरी आहे. याला डबल बेल्टची पुल्ली टाक बसवलेली आहे व ह्याला STP पंप जोडलेला आहे. हा टँक 50 लिटरचा आहे आणि पिकासाठी तुमचं हरभरे असेल किंवा सोयाबीन असेल, तूर असेल, डाळिंबाची बाग असेल, 15 ते 20 फुटापासून फवारणी करता येते. त्याला आपल्याला जसं पाहिजे तसं फोल्डिंग करता येते आणि ह्या पिकाच्या फवारणीसाठी ह्याचं उंची बी कमी जास्त करता येते. आपल्याला जसं ऍडजस्टेबल पाहिजे तसं होत आहे. एक प्रश्न आहे की ह्या 50 लिटरच्या टाकीमध्ये फवारणी किती होते याची, म्हणजे किती एकर कव्हर होते? आता ते फळबाग असेल, डाळिंबाची बाग हे नसेल तर जास्त प्रमाणात होत आहे आणि सोयाबीन हे नसेल तुमच्या पिकावर अवलंबून असतं. ते दाट किंवा झाडं असले तर लांब लांब असते, त्याच्यावर हिशोबावर असते. तरी ह्याच्यावर 1 एकरच्या जवळपास 1 एकर फवारून होतात. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासोबत यंत्र कोणते जोडता येतात आपल्याला? आता त्या ठिकाणी तुम्ही फन जोडलेला आहे. फन किंवा ह्याच ठिकाणी ह्याला काढून समजा तो आपल्या शेततळ असेल किंवा नदी नाल्यातला असेल किंवा विहिरीतला असेल, ते पाणी उपसण्यासाठी ह्या फुल्लीच्या गतीने याचा बेल्ट देऊन इथं सेंट्रिफ्युगल पंप लावायचा आणि पाणी ओढू शकताय. ते बी काम होऊ शकतंय. आणि नंतर हे फन बसवल्यानं रान फोडण्याचं काम होतं किंवा याला धुंडे बसवता येतात. आणि हे तुमचे ऍडजस्टमेंट आहे, जसं तुम्हाला पाहिजे. तुमच्या 2 पिकामधलं अंतर किती ठेवायचे, आता वेगवेगळ्या भागात कुठं 18 इंच असते, कुठं 8 इंच आहे, कुठं 14 इंच आहे, ज्या त्या परिसरानुसार असतं. तर ते अंतर कमी जास्त करता येतं. आणि तेच तिकडं पुन्हा फास आहे. ही फास आहे. याला हे फासणार असणे, ह्याची लांबी वाढवू शकता, कमी करू शकता. ही पास लावण्यासाठी पाळी यंत्र म्हणू शकतो म्हणू शकतो. आणि
त्याची त्या लांबी बांधवांना भात शेती करायची असेल तर चिखलात चालवण्यासाठी हा टायर बसवायचा. हा टायर बसवला तर चिखलात पण चिखल करू शकतं, चिखलात पाण्यात चालतंय, भात शेतीसाठी हे उपयोगात येत आहे. आणि पुन्हा अशा प्रकारचा टेलर जोडून तुम्ही काय बी गवत वैरण काडी काय जनावरांसाठी आणू शकता. हे पण बसतं. मशीन एकदम साधी सोपी आहे, 0 मेंटेनन्स आहे, त्याला खर्च नाही काय. आणि 1 लिटर डिझेल मध्ये 3 तास चालतो. तर याची किंमत किती आहे? हा विदाऊट यंत्राद्वारे घेतला तर 95,000 आहे. याची किती एचपीचा हा 7.5 एचपीचा आहे. 7.5 एचपीचा 95,000. हा आणि हा आहे 5 एचपीचा. हा आहे मशीन 1,05,000. पण ह्याचा टेस्ट रिपोर्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने सबसिडीसाठी पात्र आहे. ओके. त्याला सबसिडी किती येते? आता कुठल्या कृषी संजीवनी असेल किंवा महाबीटी असेल त्या स्कीम नुसार असतं. पण 25%, 30%, 40% अशी 35% सबसिडी असते. बरं, चालतंय. तर मित्रांनो, एकदम मस्त आहे हा, मला तर आवडलेला आहे. ट्रॅक्टरची सर्व कामं करतो आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर ह्याच्यावर आपण उभा राहून चालू शकतो याला, आणि चालवायला एकदम सोपं आहे. ह्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.